ही बातमी खास आम जनतेसाठी सगळ्यांसाठी आहे. आपल्याला माहिती आहे आता बऱ्याचशा निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकामध्ये आपण बघितलं की ज्यांच्याकडे SIR झाल्यानंतर मतदार यादीत नाव आहे फक्त तीच लोकं एलिजिबल झाली, तीच मतदान करू शकली. म्हणजे थोडक्यामध्ये भारताच्या नागरिकत्वामध्ये ज्यांच्याकडे SIR व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यांनाच मतदानास भाग घेता आलं. आता आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये हे सुरू झालेलं आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. तर मित्रांनो, त्याचा नेमका कार्यक्रम काय आज पेपरमध्ये आलेला मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याची कटिंगही तुम्हाला समोर दिसते. याला चुकवू नका, बिलकुल चुकवू नका. का तर माहीत नाही शासन उद्या चालून आधार कार्डासारखं जर का मतदान कार्डाचा वापर करायला लागला आणि सगळ्या सवलती मतदान कार्डावरच असतील असं म्हणायला लागलं तर मात्र मोठा फटका तुम्हाला आम्हाला सर्वांनाच बसणार आहे. मित्रांनो, हा पुण्याचा कार्यक्रम आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठला कार्यक्रम आहे तो बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही बघायला हरकत नाही. पण मी तुम्हाला पुण्याचं सांगतो आहे, ते म्हणजे पडताळणी जी आहे SIR अंतर्गत, ती SIR मोहिमेअंतर्गत 30 जून ते 29 जुलै, लक्षात ठेवा डेट्स, 30 जून ते 31 जुलैमध्ये 29 जुलै 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करणार आहेत. मित्रांनो, भरलेले अर्ज परत घेण्यात येणार आहेत, समजून घ्या, महत्त्वाचा मुद्दा आहे. नाव, पत्ता, छायाचित्र किंवा इतर तपशिलामध्ये बदल असल्यास त्याची नोंद करता येणार आहे. पत्त्यावर उपस्थित नसलेले, स्थलांतरित, मयत आणि डुप्लिकेट प्रकारातील नोंदीची तपासणी केली जाणार आहे. मित्रांनो, 2002 ते 2004 मधील हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जुन्या मतदार यादीशी मॅपिंग उपलब्ध असल्यास अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही. सरकारी निवासस्थानामध्ये वास्तव्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी बांधकाम विभागाचे प्रमाणपत्र घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार, असं हे कोणी सांगितलेलं तर मुख्य निवडणूक अधिकारी यांनी सांगितलेलं नाही. असा शेड्यूल आहे. आता हा व्हिडिओ बनवण्याचा मूळ उद्देश काय? मूळ उद्देश असा आहे की ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये सुद्धा अशिक्षित सुशिक्षित लोकांमध्ये सुद्धा SIR बद्दल सिरियस नाही. एवढंच काय, जे पक्ष आहेत त्यांच्यासुद्धा सिरियस नाही आहे की ही लोक पुढं येऊन मतदान करणारे आहेत. ती ठीक आहे, पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की उद्या चालून शासनाने जर का आधार कार्डासारखं वोटरचा उपयोग, वोटर IDचा उपयोग करायचा ठरला तर मित्रांनो आपलं काही खैर नाही आहे. म्हणून पडा बाहेर आणि करा नोंदणी. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.